हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघा, मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेली आहे. घरातले सर्व कामं आवरलेले आहे. कामं आवरल्यानंतर मी आंघोळ केली छान. आता रेडी होत आहे, कारण आज काहीतरी स्पेशल डे होता. आणि स्पेशल डे होता म्हणून आज दिवसभर फुल डे बिझी जाणार होता. त्यामुळे म्हटलं चला आधी आवरून घ्या. आवरून घेतलं. मेहंदी वगैरे काढली होती. थोडंसं म्हटलं बघा कशी छान कलर आला आहे ना माझ्या मेहंदीला. केस पूर्ण खराब झालेले होते. म्हटलं चला आता केस वगैरे नंतर आवरू, पहिले आता किचनमध्ये जाऊ. म्हणून मी आली किचनमध्ये, कारण आज होता काही स्पेशल डे म्हणून मला आधीच बनवायचं होतं स्वीट. म्हटलं चला स्वीटपासून स्टार्ट करूया, कारण आज आईबाबांसाठी खूप स्पेशल डे होता. आज त्यांच्यासाठी आधीच स्वीट बनवायचं होतं, नंतर स्वयंपाक बनवून घेऊया. आता याच्यावरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की मला स्वीट काय बनवायचं आहे. मग आपण रवा भाजून घेतला छान, तूप वगैरे टाकून, ड्रायफ्रूट्स टाकून छान फ्राय केले. ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकलेले आहे. छान कलर चेंज होईपर्यंत, ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतला. तर साखर वगैरे आणि गरम पाणी टाकून बघा असं छान मस्त बनवून घेतलेलं आहे. या प्रकारे बनवलं ना की छान मऊ लुसलुशीत आणि खूप छान असा प्रसादाच्या शिऱ्यासारखा बनतो. बघा गरम गरम वाफा कशा मोबाईलच्या कॅमेऱ्यावर येत आहेत. खूप छान बनला होता शिरा. खरंच सगळ्यांना आवडला होता. स्पेशली माझ्या मुलांना खूप आवडतो, त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि आईंचा पण फेवरेट आहे, त्याच्यामुळे म्हटलं आज शिराच बनवू स्वीटमध्ये. मग आधी आपण पाणी टाकलं होतं तर कसा पातळ होता, आता हळूहळू तो पूर्ण असा घट्ट होत आहे. असं त्याचं पाणी पूर्ण निघून जातं की असं छान मस्त तुपामध्ये. मग तो बघा कसा लुसलुशीत मऊ दिसत आहे, छान नरम. तर शिरा झालेला आहे आता आपला. म्हटलं चला आता आधी आपण बाबांना देऊ. मी डिशमध्ये काढला आणि बाबांना द्यायला गेली. म्हटलं बाबांना म्हटलं टेस्ट करून सांगा कसा झालेला आहे. ते शॉक झाले. म्हणजे बापरे, आज सकाळी सकाळी शिरा, आज काय स्पेशल. म्हटलं आहे काहीतरी स्पेशल. मग नंतर आपण निघालो सगळं आवरून आपली रोजची ड्युटी पार्लरसाठी. तर चला आधी पार्लरला जाऊ. संध्याकाळी भरपूर कामं आहेत. संध्याकाळचे कामं आवरून जाऊ. क्लायंट जेवढे होते आपले तेवढे काढून घ्यायचे होते. नंतर मग म्हटलं आपण, हे बघा हे आहे हरिहरपेठ. हरिहरपेठचा रस्ता आहे इकडं. हरिहरपेठच्या रस्त्याने सरळ आलं की शिवाजी शाळेच्या आधीच हे बघा वडाचं झाड लागते, तिथे आहे आपला अवनी मेकओव्हर अँड सलॉन. तर चला आता ओपन करून घेऊया. मी आली आहे. शटर ओपन करून घेतलं, डोअर पण ओपन करून घेतला. म्हटलं रोजचं आपलं डेली रुटीन पाया पडून घ्यायच्या. नंतर मग मी पार्लर ओपन केला आणि आतमध्ये आले. तर आपलं आता पहिलं क्लायंट होतं हेअरकटचं. ते हेअरकट करून घेतला त्यांचं छान. बघा कसं झालेलं आहे हेअरकट. तुम्हीच सांगा कसा झालेला आहे, कसं वाटत आहे. त्याच्यानंतर होत्या काकू आल्या होत्या, फेशियल करायचं होतं त्यांचं, फेशियल केलं. आणखी बरेच क्लायंट होते, बाकी पूर्ण व्हिडिओ काही काढला नाही. त्यानंतर आम्ही आलो सांगलीवाला शोरूम इथे. हे बघा हे अकोल्यामधील सांगलीवाला शोरूम आहे साड्यांचं. खूप छान आणि मस्त साड्या मिळतात तिथं. मला तर फार आवडतं. तर आपण आईंसाठी साडी घेतली होती. ही साडी केली होती मी सिलेक्ट, सिल्कमध्ये. खूप छान होती. हे बघा सांगलीवाल्याचं. इतके छान साड्या होत्या ना की मला वाटायचं एखादी घेऊन घ्यावं. पण म्हटलं जाऊ द्या, काही फंक्शन नाही सध्या, काय घ्यायचं आता, आईलाच घ्यायचे. जेव्हा काही राहील तेव्हा घेऊ आपण. पण शॉपिंगला गेलो की आपलं मन तर होतेच. नंतर आम्ही आलो एक घरी. बघा हार काढून घेतले, केक काढला, आईंसाठी गजरा पण आणला होता. हे बघा, हे बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल ना आज काय आहे. आज होती आईबाबांची 43वी ॲनिव्हर्सरी. 43 वर्ष. बापरे, किती एवढे वर्ष म्हणजे खूप जास्त असतात ना. पण या दोघांनी खूप छान संसार केला, खूप एकमेकांना साथ देत, खूप कष्टाने इथपर्यंत. तर चला आज त्यांचा स्पेशल डे आहे, आपण सेलिब्रेट करूया छान. आणि केक कट केला, ते पण खूप हॅप्पी झाले होते. खूप छान वाटलं. पहिल्यांदा त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होती. आधी काही असा चान्स आलाच नाही करायचा, पण आता त्यांना पण खूप वाटलं, खूप छान वाटलं होतं त्यांना. छान केक वगैरे कट करून घेतला. तर फोटोज काढले, छान वाटत होतं. बघा आपले न्यूली मॅरिड कपलसारखे किती छान दिसत आहे. त्यानंतर ही साडी, आईबाबांना मी साडी ड्रेस गिफ्ट केला होता आणि घालून घेतला. आम्ही दोघांनी पण त्यांना केक भरवला, फोटोज काढले, सेल्फीज काढल्या. ही साडी आणि ड्रेस मी गिफ्ट दिलेला आईबाबांना. खूप खुश झाले होते. नंतर आम्ही फोटोज वगैरे काढले, जेवण केलं आणि अशी सेलिब्रेट केली. बाय.